यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी। नव्या केंद्रीय सहकार कायद्यामुळे महाराष्ट्रातल्या सहकारी बँकांच्या राजकारणात मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा बदल घडणार आहे। वर्षानुवर्ष सहकारी बँकांमध्ये संचालक म्हणून ठाण मांडून बसलेल्या कारभारी नेत्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही। यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सुद्धा शिक्कामोर्तब केलाय। केंद्र सरकारच्या नव्या कायद्यानुसार 2021 साली रिझर्व्ह बँकेनं आदेश केले। सलग 10 वर्ष संचालक पदावर बसवलेल्या व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधींना पुन्हा संचालक पदावर बसता येणार नाही असं त्यांनी सांगितलं। आणि त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं या संदर्भात अनेक बँकांना तशा नोटिसा पाठवल्या। केंद्राच्या नव्या सहकार नियमांमुळे सहकारी बँकांमधले जवळपास निम्मे संचालक अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लागलीच राज्यातल्या 26 सहकारी बँकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव घेत याचिका दाखल केली। सहकार क्षेत्रातल्या नव्या नियमांना आणि रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला आव्हान देणारे मुद्दे उपस्थित केले, पण कोर्टानं ती याचिका फेटाळली। यावर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली। केडीसीसी बँकेमध्ये 30 ते 40 वर्ष आम्हाला झाली, आता थांबावं लागणार आणि नव्या सळसळत्या रक्ताला आम्हाला संधी द्यावी लागणार असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय। आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये एक बदल झालेला आहे। 10 वर्ष ज्यांना झालेली आहेत त्यांना आता बसावं लागणार आहे। त्यामध्ये मी आहे, भैयासाहेब माने आहे आणि कोण आहे आता संतोष पाटील आहे। आता थोडा कोर्टात तो एक मामला आहे की हा कायदा इथून पुढे लावायचा का मागे लावायचा, यामध्ये एक उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाची केस आहे। तर मला वाटते की आता 30-40 वर्ष आम्हाला झालेली आहेत आणि आता आम्हाला या बँकेमध्ये या 10 वर्षामुळं काही लोकांना थांबावं लागणार आहे। पण नवीन सळसळतं रक्त आता या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरावं लागेल आणि अनेक वर्षाचं आपलं जे जिल्हा बँक आपल्या ताब्यात आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपल्या सगळ्या मित्र पक्षाच्या ताब्यात ठेवण्यासाठी विशेषतः आता राहुल पाटील आपल्यात आलेले आहेत। आपण या सर्वांनी प्रयत्न करूया। केंद्रीय सहकार विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातल्या सहकारी राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे। त्यावर एक नजर टाकूया। महाराष्ट्रात एकूण 458 सहकारी बँका आहेत। प्रत्येक बँकेत साधारण 17 ते 19 संचालक आहेत। बहुतांश सहकारी बँकांमध्ये खासदार, आमदार, माजी आमदार आणि जिल्ह्यातले दिग्गज राजकीय नेते हेच कारभारी आहेत। नव्या नियमानुसार जुने, प्रस्थापित आणि वर्षानुवर्ष सत्तेवर असलेले नेते बाजूला पडण्याची शक्यता आहे। आता सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात काय निर्णय दिला जाणार यावरच प्रस्थापित नेत्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। नव्या सहकार कायद्यामुळे आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे या सगळ्यांना सहकारी बँकांच्या राजकारणात मोठा ब्रेक लागणार आहे। पण नव्या केंद्रीय सहकार कायद्याचा सर्वात मोठा राजकीय परिणाम म्हणजे सहकारी क्षेत्रात आतापर्यंत संधी न मिळालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांसाठी दारं उघडली जातील। स्थानिक पातळीवर काम करणारे तरुण आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते आता थेट सहकारी बँकांच्या सत्ता केंद्रात प्रवेश करू शकणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर राज्यातल्या सहकारी बँकांचं राजकारण अवलंबून असणार आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।